सातारा मिररच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. पहिल्या भागाला तुम्ही उत्कृष्ट प्रतिसाद दिला. पहिल्या भागात अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या. सगळ्यांच्या अपेक्षा होती की प्रत्येक प्रभाग निहाय तुम्ही विश्लेषण करावं म्हणून आमच्याकडे मागणी आली. प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल पहिल्यांदा मी साताराकरांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. आपण सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे प्रत्येक प्रभाग निहाय सुरुवात करण्यापूर्वी थोडा जो भाग राहिलेला आहे म्हणजे ह्यात शिवसेना ही काही प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात होती. नगराध्यक्ष जर नसले तर त्यांची भूमिका पालकमंत्री पद शिवसेनेकडे असल्याने, माहितीतले जो गट आहे शिवसेना तर पालकमंत्री पद असल्याने त्यांची नेमकी भूमिका कशी झाली असेल नगरपालिकेत, एकतर त्यांना विश्वासात घेतलं नाही असा पालकमंत्र्यांनी आरोप केला होता. त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला विचारात घेऊ नका. तर नेमके त्यांच्या भूमिकेचा किती फरक पडेल या इलेक्शन मध्ये? काय की एकनाथ शिंदे हे जे शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यामध्ये त्यांचं दरे नावाचं गाव आहे आणि प्रत्येक भूमिपुत्राला वाटतं की त्याचा जो पक्ष आहे किंवा त्याचा जो शिवसेना जो पक्ष आहे, मुळात शिवसेनेची पाळंमुळं सातारा जिल्ह्यानं घट्ट होताना पाहिलेली आहेत. जावली तालुक्याचं राजकारण हे शिवसेनेपासून सुरू झालं. त्या शिवसेनेचे कट्टर अनेक निष्ठावान सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. एक मोठा कालखंड शिवसेनेने बघितलेला आहे. पण 2019चे जे सत्तानाट्य झालं, शिवसेनेची दोन भाग झाले, एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदेची शिवसेना. तर साहजिक यावेळेला प्रत्येक पक्षानं आपलं स्वबळ म्हणजे जी राजकीय शक्ती आहे तो आजमावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी गटही होता आणि शिंदे गटही होता. शिंदे गटाने ह्यावेळेला पहिल्यांदाच सातारा शहरामध्ये ताकद लावली. इतके दिवस त्यांचे एकच कट्टर समर्थक जाणवत होते, दिसत होते, ते म्हणजे निलेश मोरे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्याच्यानंतर मग पक्ष संघटन विस्तारलं, शरद कनसे संपर्क प्रमुख झाले आणि ज्यावेळेला त्यांचे निवडणूक समन्वयक जे होते मुख्य खासदार श्रीकांत शिंदे ह्यांनी जेव्हा थेट आदेश दिला की आपल्याला सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिकांमध्ये लक्ष घालायचंय, त्यावेळेला मग तो गट सक्रिय झाला. रणजितसिंह भोसले जिल्हाध्यक्ष यांनी, पालकमंत्री शंभूराज देसाई हे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी पालकमंत्री या नात्यानं महायुती म्हणून पहिल्यांदा बैठक लावली. त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेच्या माध्यमातून त्यांनी असा निरोप दिला होता की महायुतीचे म्हणजे भाजपचे जे समन्वयक प्रमुख आहेत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याबरोबर बैठक लावून पुढील निर्णय घ्यायचे किंवा पुढील चर्चा करायची असं ठरलं होतं. पण ज्या वेळेला मेढ्याला जेव्हा मेळावा झाला शिवसैनिकांचा, त्या मेळाव्यामध्ये त्यांनी परत असे स्टेटमेंट दिलं की शिवसैनिकांचा सन्मान राखला गेला पाहिजे किंवा शिवसैनिकांची परीक्षा तुम्ही बघू नका. त्याच्या आधी कराडमध्ये जी काही राजकीय समीकरणं फिरली, काही राजकीय समीकरणांचे उलटफेर झाले, त्याच्यातून असा मेसेज गेला की महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत खतखत आहे. मग त्या दृष्टिकोनातून मग पालकमंत्र्यांनी विशेषतः शिंदे गट म्हणजे थेट ठाण्यावरूनच श्रीकांत शिंदे यांच्याकडनंच आदेश आले की आपण स्वबळावर लढायचं. काही गोष्टी महायुतीमध्ये थोडंसं राज्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला किंवा एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. त्याचे पडसाद सातारा नगरपालिकेत उमटले. जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळजवळ 126 उमेदवार दिले आणि पहिल्यांदा शिंदे गट इतक्या ताकदीनं पुढे आला. आता ही ताकद कशी आहे, त्याचा निकाल काय लागेल हे 21 तारखेला आपल्याला कळणार आहे. पण सातारा शहरामध्ये पहिल्यांदाच शिंदे गट स्वबळ आजमावतोय. स्वतः निलेश मोरे, त्यांच्या पत्नी मीनाताई मोरे या रणांगणामध्ये आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून शिंदे गटाचे पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक संभाजी पाटील रणांगणामध्ये आहेत. 3 जे मोहरे आहेत त्यांनी दिलेले आहेत. या 3 मोहऱ्यांचा प्रभाव म्हणावा इतका पडेल नाही पडेल, पण त्यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे. 16 मध्ये सातारा विकास आघाडीचे कट्टर उदयनराजेचे समर्थक आहेत ऍडव्होकेट दत्ता बनकर, त्यांच्या समोर संभाजी पाटलांचं आव्हान आहे. आणि सगळ्यात कमी मतदान कुठं झालं तर 16 मध्ये झालेलं आहे. म्हणजे 49% मतदान म्हणजे साधारण 3300 मतदान झालेलं आहे. त्यातली जी काही 1000+ उमेदवार जो चालेल तो निवडून येणार आहे. आणि शिंदे गटानं जो स्वबळाचा जो पवित्रा घेतला तो निश्चित कौतुकास्पद आहे. पण थोडंसं मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा
शिवेंद्रराजे आणि शंभूराज देसाई यांच्यातली चर्चा जी एका निर्णायक टप्प्यापर्यंत जायला पाहिजे होती, वेळ कमी मिळाला असेल किंवा त्यांच्यात समन्वय झाला नसेल, त्यामुळे शिंदे गट या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये स्वबळावर एकाकी चालताना दिसला. त्यामुळे सध्या 3च उमेदवार त्यांचे आहेत आणि 3 उमेदवार आव्हान देतील असं आपण धरूया. आता ही निवडणूक झाली, आपण काल नगराध्यक्ष आणि ज्या काय तिकीट वाटपाच्या घडामोडी झाल्या, म्हणजे लोक मनोबल कसं झालं, या सर्व गोष्टींवर आपण चर्चा केली. तर चांगला प्रतिसाद मिळाला, चांगला लोकांना आता म्हणजे नेमकं जे संभ्रम होते ते दूर झालेले आहेत. बरोबर. लोकांच्या मनातले. पण आता प्रभाग क्रमांक 1 जो पहिल्यांदाच नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे, तर तिथं अनुसूचित जाती महिलांमधून आशा ढगळे म्हणून भाजपचे चिन्ह होत्या आणि तिथं अपक्ष म्हणून चंद्रप्रभा कोळी अशा बॅट असं त्यांचं चिन्ह होतं. बघा, नेमकं या भागात काय राज्य निवडणूक आयोगानं निर्देश दिल्याप्रमाणे आणि प्रभाग रचना जी आहे, जी आपली वायव्य कोपऱ्याकडनं पकडलेली आहे, ती झिगझॅग झेड पद्धतीने केलेली आहे. तर झेड पद्धतीचा जर एक कोपरा पकडला त्या दिशेचा, तर तो करंजे ग्रामीण भाग येतो आणि करंजे ग्रामीण भागाचं जे आरक्षण होतं ते अनुसूचित जमातीचं होतं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कमळ चिन्हावर आशाताई ढगळे आणि अपक्ष जे आहे त्या चंद्रप्रभा कोळी यांच्यामध्ये ती लढत आहे. त्यावेळेला पहिल्यांदाच लोक जे आहे ते तिथं मतदान करतायत आणि त्या मतदानाच्या दृष्टीनं एकूण मतदान तिथं आहे कारण त्याचं 63% आपण पकडलं तर ते 1450-1500 पर्यंत जाऊ शकतं. तर करंजे जो आहे भाग हा शहराचा मूळ गावठाणाचा लगतचा मूळ गावठाणाचा परिसर आहे पूर्वीच्या काळामधला आणि करंजे ग्रामीण हा पहिल्यांदाच हद्दवाढीनंतर आत म्हणजे शहराच्या हद्दीत आला. त्यामुळे तिथे प्रचंड उत्सुकता होती आणि पहिल्यांदाच तिथून तो नगरसेवक निवडून जाणार आहे. भारतीय जनता पार्टीने तिथे प्रचंड ताकद लावली. तिथं शिवेंद्रराजेंच्या जवळजवळ 1 प्रचार सभा आहेत. त्यामुळं अनुसूचित जातीचा उमेदवार शोधताना आणि बघताना प्रचंड धावपळ झाली कारण त्या ताकदीचा माणूस शोधणं त्या प्रवर्गातला आणि त्याला प्रतिनिधी देणं, त्याला तयार करणं हे थोडस कार्यकर्ता बनवण्याच्या दृष्टीने जिकिरीचं काम असतं, पण ते करण्यात आलं आणि या दोन्ही जे अपक्ष आणि कमळ यांच्यामध्ये एक चांगली लढत होईल आणि एक वेगळं चित्र तिथे दिसायला मिळेल. पण साधारण कमळ चिन्हाचा कौल दिसतोय तिथं कारण लोकांमध्ये उत्सुकता आहे, पहिल्यांदाच तिथून नगरसेवक निवडून जाणार आहे. त्यामुळे तिथं जिथं भाजपने एक धोरण ठेवलं की जिथं पहिल्यांदाच निवडणूक होतीये तिथं आपण जास्तीत जास्त ताकद लावली कारण तिथं रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालेलं आहे त्यांचं. प्रत्येक मुहूर्ते आबा म्हणजे तरुण युवा चेहरा आहे, बरोबर, नवीन चेहरा आहे आणि तिथं सर्वसाधारण ज्याच्यामध्ये ते ओबीसी चेहरा तिथं भाजपने दिलेला आहे. त्या स्थानिकचा मुद्दा आणि स्थानिक मुद्द्यावर तिथला अपक्ष शंकर फिरत म्हणून आहे म्हणजे ते मागच्या ग्रामपंचायत त्यांची 25-30 वर्ष सत्ता आहे. बरोबर, त्यांनी अनेक वर्ष त्या भागात सत्ता भोगलेली आहे. पण त्यांनी अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवार त्याच्या विरोधात दाखल केली की तो स्थानिक नाही हा एक मुद्दा आला. त्यानंतर अनेक झाले की आपण सातारकर आहोत म्हणजे शिवराबाने स्वतः म्हणजे झापलेला आहे किंवा भाषा नाही झालं पाहिजे, आपण सगळे सातारकर आहोत. मग असा एक मुद्दा तिथे चर्चेत होता की स्थानिक आणि ओबीसी चेहरा म्हणजे सर्वसाधारण गटात ओबीसी चेहरा देण्यात आला आणि दुसरा अपक्ष होते सागर कदम म्हणून. ते दोघे म्हणजे किर्दत आणि कदम हे दोघे भागात राहणार. ह्यांच्या नेमकं कोण जात किंवा कोण सुपात आहे. आता दौलतनगर सुद्धा हा सुद्धा पहिल्यांदाच म्हणजे नर्मदा स्कूलची जी पिछडी आहे त्या दरम्यानचा जो भाग आहे, नर्मदा स्कूल पर्यंत हद्द होती आपली. नर्मदा स्कूलच्या पाठीमागची जी बाजू आहे त्रिशंकू भाग होता, तो सुद्धा हद्दवाढीमध्ये आलेला आहे. आणि तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे की स्थानिक आणि बाहेरचे असं थोडस ते एक चित्र या प्रभागामध्ये होतं. या प्रभागामध्ये जो आहे विषय तर याच्यामध्ये स्थानिक आणि बाहेरचं असं थोडंसं ते समीकरण होतं. पण भारतीय जनता पार्टीचे जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री होते शिवेंद्रराजे, तर शिवेंद्रराजेंनी ते सांगितलं की आपण आपल्या जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला ताकद दिली पाहिजे आणि आपण सगळे भारतीय जनता पार्टी म्हणून एक आहोत. पण तरी सुद्धा शेवटी लोकांना एक भावनिक आव्हान होतं की आपल्या परिसरातला आपला नगरसेवक स्थानिक प्रश्न जाणून घेणारा नगरसेवक पाहिजे. कारण 48 कोटी रुपये जेव्हा हद्दवाढीचे आले
तर त्या हद्दवाढीचे बरेचसे कामांचं वाटप झालं. तर करंजामध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने सुद्धा नगरपालिकेने प्रयत्न केले, पण त्या सुविधा म्हणाव्या तशा त्या भागाला पोहोचल्या नाहीत. त्यामुळे इथं प्रतीक मोहितेंपुढं शंकर किर्दर आणि सागर कदम यांचं आव्हान नक्की राहणार आहे. कारण सागर कदम जे आहेत त्यांचा युवा वर्गांशी त्यांचं कनेक्शन चांगलं आहे, त्यांचा पाठिंबा मोठा आहे. परत किर्दत आहेत, शंकर किर्दत हे जे आहेत ते स्वतः प्रॉपर, आणि त्यांना एक राजकीय वलय आहे त्या नावाला. किर्दत, इंदलकर हे स्थानिक नावं आहेत करंजड गावठाणातली. त्यामुळं तिथं एक चांगली आपण एक हेल्दी फाईट जी म्हणतो आपण, ती हेल्दी फाईट तिथे प्रभाग क्रमांक ह्याच्यामध्ये एक ब या प्रभागात आपल्याला चांगली पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक 2 असा विषय 2 मध्ये इथं असा विषय झाला की तिथं कमळच नाही या प्रभागात, पण आरपीआयला जागा सोडली गेली. म्हणजे माहितीत शिंदे सेनेला जागा सोडली गेलेली नाही, राष्ट्रवादीला जागा सोडलेली नाही महायुतीतल्या राज पवार गटाला. पण मात्र आरपीआयच्या गटाला एक महायुतीचा भाग म्हणून आरपीआयच्या गटाला एक तिथे जागा सोडलेली आहे. इथं भाजपने थोडंसं समीकरण तयार केलं की भाजप महायुतीमधला एक घटकपक्षाला आम्ही जवळ केलेलं आहे. म्हणजे त्यांचा असतो म्हणून तिथं प्रत्येक गायकवाड म्हणून आहे, अशोक बापू गायकवाडांचे पुतणे आहेत, मग त्यांना तिथं तिकीट मिळाली. मग तिथं अपक्ष तिथं धनुष्यबाण म्हणजे महायुतीतलाच एक घटक महायुतीच्या घटकाच्याच विरोधात उभा आहे. तिथं संकेत साठे म्हणून असते, अपक्ष म्हणून योगीराज प्रशांत शिंदे आणि त्या अशोक नाट्य अशी तुतारी माणूस म्हणजे तिथेही शरद पवार गटाचा एक माणूस आहे. इथं हेवी फाईट झालेली आहे. नेमकं पुढे पाहिजे संकेत साठे धनुष्यबाण की आता हाच जो मुद्दा आपण मागाशी बोललो होतो की महायुतीमध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातले राज्याचे जे पडसाद एकनाथ शिंदेना एकाकी पाडण्याचा जो प्रयत्न त्या राज्याच्या झाला, तर त्याचे थोडेसे परिणाम इथं सातारा शहरातही दिसले. आणि ज्या जागा वाटपाच्या चर्चा, पालकमंत्र्यांनी घेतलेली बैठक, त्याला रणजितसिंह भोसलेंनी दिलेलं उत्तर, आणि मी मगाशी म्हणलं की थोडंसं मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा वेळेअभावी दोन्ही नेते भेटले नसतील किंवा चर्चा झाली नसेल, पण शिवेंद्रसिंह राजेंनी फर्न हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की जे आमच्या बरोबर आहेत आणि ज्यांनी आमच्याशी चर्चा केली त्यातलं एक नाव आहे ते म्हणजे प्रतीक गायकवाड. म्हणजे त्यांना पुरस्कृत करण्यात आलं, त्यांना मैत्रीपूर्ण ती जागा तिथं सोडण्यात आली. 2 चा जो विषय आहे तर ती प्रतीक गायकवाड जे आहेत ती रिपाईचे जे काही उमेदवार आहेत त्यांना तिथं ती सोडण्यात आलेली. आणि त्याच्या विरोधात तिथं शिंदे गटानं संकेत साठे धनुष्यबाणावर त्यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे. त्यांचे वडील माजी नगरसेवक होते, पाणी पुरवठा सभापती सुद्धा होते, आणि त्यांचा पण एक मोठा अनुभव आहे तिथं. पण आघाडीकडनं ज्यावेळेला त्यांच्या चर्चा होत्या पण त्यांना संधी न मिळाल्यानं त्यांनी शिंदे गटातून तो प्रवेश मिळालेला. त्यामुळं शिंदे गट आणि पुरस्कृत, भाजप पुरस्कृत असं म्हणूया की शिंदे गट विरुद्ध भाजप अशीच ती लढत तिथं दिसणार आहे. आणि तिथं जवळपास 52% मतदान झालेलं आहे. म्हणजे साधारण 3609 मतदारांनी तिथं मतदान केलंय. त्यामुळं लक्ष्मी टेकडी हा जो परिसर आहे की अजूनही पायाभूत सुविधांच्या अडचणी आहेत, कत्तलखान्याचा अभाव आहे, भटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि ज्या तुलनेनं सातारा शहराचा जो पूर्व भाग आणि कॅन्टोन्मेंट भाग, सदर बाजार हा एक जुनं भारतातलं मोठं कॅन्टोन्मेंट आणि त्या भागाचं एक नाव आहे. पण त्या भागाचा जो विकास म्हणायला पाहिजे, कुपर कॉलनीचा जो पिछाडीचा भाग आहे, गरडेश्वर नाका आणि कोयना सोसायटीच्या मधला जो भाग आहे 2A तर तिथं विकास झालेला आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं लोकल उमेदवार तर संकेत साठे आणि प्रतीक गायकवाड यांच्यामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल. बाकी दयानंद नागटिळक तुतारीचे जे आहेत उमेदवार तर ते म्हणावी इतकी ताकद त्यांची नाहीये, कारण ते शिवसेनेकडनं देण्यात आलेले उमेदवार आहेत. संकेत साठे जे आहेत त्यांनाही राजकीय वलय आहे, प्रतीक गायकवाड त्यांनाही वलय चांगलं आहे. आणि साधारण जी हॅट आहे म्हणजे जी हॅट त्यांनी घातली गायकवाडांनी तर ती हॅट विजयाची हॅट असेल असं एकंदर थोडस वाटतंय. पण धनुष्यबाण तिथं तगडी फाईट देऊ शकेल. आपण 50-50% धरूया की एक चांगली फाईट. पण लोकांचा जो कल आहे, कारण प्रतीक गायकवाडांचं काम पण आहे तिथं, प्रतीक गायकवाडांच्या म्हणजे अशोक बापूंच्या माध्यमातून बऱ्याच वेळा ते संघटनही त्यांचं मजबूत आहे, मतदानही तिथं चांगलं झालेलं आहे. त्यामुळे कदाचित
2 पावलं ते पुढे राहू शकतील या प्रभागामध्ये, असं माझा अंदाज आहे. प्रभाग क्रमांक 2B मध्ये एकूण 6 उमेदवार आहेत. यामध्ये शांता कोळी ज्या आहेत या कमळ चिन्हावर तिथे लढत आहेत आणि बाकी जे लक्ष्मी राठोड या महाविकास आघाडीच्या वतीने उतरले आहेत. राठोड समाजाचा एक मोठा प्रभाव आहे सदर बाजारामध्ये, त्यामुळे तिथूनही त्यांना ताकद मिळू शकते. इथे पण मला असं दिसतंय इथं आघाडीत इथं फूट पडलेली दिसते. तर इथं तुतारी वाजवणारा माणूस हा शरद पवार गटाचा आहे आणि उद्धव ठाकरे गटाचा मशाल चिन्ह पण आहे. एक लक्षात घ्या, राठोड म्हणजे हे जे नाव आहे अजय राठोड आहेत, तर राठोड बंजारा समाज जो आहे तर तो बंजारा समाजाचा थोडासा प्रभाव त्या भागात आहे. त्यामुळं शांता कोळी आणि लक्ष्मी राठोड आणि विशेष म्हणजे तुतारी वाजवणारा जो माणूस आहे म्हणजे ते जे चिन्ह आहे लक्ष्मी राठोड यांच्यामध्ये एक ती लढत होईल आणि मशाल जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी मशाल आहे नलिनी घाडगे यांना तिथून उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेनं तिथून एक साधारण तिरंगी लढत होईल. पण खरी लढत मला वाटतं लक्ष्मी राठोड आणि शांता कोळी यांच्यामध्ये तिथं होण्याची शक्यता आहे. मग याच्यामध्ये एक तर शांता कोळींकडे कमळ चिन्हाचा विषय आहे, तिथं वातावरण भाजपनं खूप चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे. त्याचबरोबर जे प्रगणक आणि केंद्र प्रमुख संघटक आहेत त्यांचाही वावर सदर बाजाराच्या खालच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने असतो. त्यामुळे कदाचित कमळ या भागातून चांगल्या पद्धतीने चालू शकेल. मध्ये कमळ चिन्हावर चेतन सोळंकी हा प्रभाग अत्यंत गाजलेला प्रभाग आहे. म्हणजे याच्यामध्ये चेतन सोळंकी हा तिथे स्थानिक आहे. म्हणजे ह्याचं काय नव्हतं या प्रभागात असा विषय झाला. आता ह्या प्रभागात दोन विषय आहे. रेणुताई येळगावकर त्या माझ्या आमदार येळगावकरांच्या सून आहेत. म्हणजे हा 3 असा विषय आहे. तर इथं सुशील दादा मोगर म्हणजे संघटना चांगला आहे, फिरवाडी करून त्यांचं काम चांगलं आहे. समर्थक कट्टर समर्थक मोजर दादांनी जी प्रतिक्रिया दिली की माझं दैवत आणि माझ्या दैवताला स्मरून मी काही गोष्टी बोलतो. आता दैवत त्यांचं कोण आहे हे साऱ्या साताऱ्याला माहिती. आणि पीरवाडी जो भाग आहे हा सुद्धा पहिल्यांदाच सातारा शहराच्या हद्दीत आलेला आहे. स्थानिकच्या मुद्द्यावर त्यांनी 2 अपक्ष आणि त्यांनी दोन्ही राज्यांच्या उमेदवारांच्या विरोधात बरोबर मी तुम्हाला ते म्हणलं ना की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संदर्भ अत्यंत परिस्थिती सापेक्ष असतात. लोकांना असं वाटतं की नगरसेवक कसा असावा तर माझ्या खूप जवळचा, माझ्या ऐकण्यातला, मला सहज उपलब्ध होणारा, माझ्या समस्यांना मदत करणारा असा पाहिजे. आणि नगरसेवक जो आहे ज्याला नगरपालिका अधिनियम 1965चं पूर्ण ज्ञान असावं असं असतं. आणि सुशील दादाने जी 2 अपक्ष उमेदवार उतरवले आणि त्याच्यामध्ये आता कमळ चिन्हावर चेतन सोळंकी आहेत. त्याचबरोबर ती महिला प्रवर्गातून रेणुताई येळगावकर आहेत, विशाल जाधवांच्या मातोश्री आहेत, त्या पण याच गटाच्या. तर थोडक्यात म्हणजे कसं आहे की इथं आघाडी आणि पक्ष म्हणजे आता जे उमेदवार हे पक्षाचे आहेत आणि जे जुने अपक्ष आहेत ते जुन्या आघाडीचे. त्यामुळे इथं थोडंसं समीकरण वाटलं गेलेलं आहे. आणि पीरवाडीचा जो भाग आहे किंवा महामार्गालगतच्या अलीकडचा म्हणजे महामार्गापासून म्हाडा कॉलनी पासून तो पीरवाडीचा जो मधला जो टापू आहे तर तिथं साधारण 52.87 इतकं मतदान आहे. त्यामुळं लोकांनी तिथं मतदान चांगले केलेले आहे. पण प्रभाग रचना होताना काही नावं मिस झाली, तिथं तक्रारही झाली की बऱ्याच लोकांना मतदान करायला वेळ मिळाला किंवा नावं सापडली नाही, बरेच मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळं एक थोडंसं ट्विस्ट झाला होता तिथं. पोलिसांनी ते प्रकरण संयमानं हाताळलं. पण तिथं भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे. पण तिथं अपक्ष सुद्धा चांगली फाईट देतील असं त्या प्रभावामध्ये एकंदर चित्र आहे. चेतन सोळंकींना सुशील दादांचे जे अपक्ष आहेत कांबळे वगैरे त्यांची लढत मिळेल असं एकंदर अंदाज आहे. याच्यामध्ये कमळ चिन्हाला घासून मेहनत जी त्यांनी केली थोडासाच वेळ मिळाला ना, कारण 4-5 दिवस मिळाले अपक्षांना. त्या दृष्टीनं आता जयश्री जाधवांचं म्हणाल तुम्ही तर जयश्री जाधव सुद्धा अपक्ष म्हणून आहेत. जयश्री ताई म्हणजे विशाल स्थानिक मुद्दा आहे, त्यांना अभ्यास आहे तिथं त्या प्रभागाची रचना. कारण बऱ्याचशा रचनेचा नवा भाग रेणुताई येळगावकरांना बसणार का नाही, कारण रेणुताईंच्या मागे कमळ चिन्ह उभं आहे. म्हणजे जो चिन्हाचा फायदा उमेदवाराला होतो तो तिथे त्यांना होऊ शकतो. आणि
ताईंचं काम जे आहे सामाजिक ते त्यामुळं त्या बऱ्यापैकी प्रभागात परिचित आहेत. आणि तिथून महामार्गालगतचा जो परिसर आहे तिथं सुद्धा रेणुताई येळगावकर परिचित आहे. त्यामुळं एक संघटन म्हणा भाजपचं कमळ चिन्ह आणि स्वतः रेणुताईंचं तिथलं सामाजिक काम त्यांचं नाव थोडस आघाडीवर राहील, पण अपक्षांची लढत त्यांना मिळू शकते. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. तिथं माझी नगरसेविका ज्या सातारा विकास आघाडीच्या होत्या भारती सोळंकी यांना कमळचं सपोर्ट मिळालेलं आहे. तिथंच मनीषा साळुंके ह्या काँग्रेसच्या चिन्हावर आहे, म्हणजे आणि अपक्ष धनश्री सकट आणि कांचन घोडके हे अपक्ष आहेत. म्हणजे ह्याच्यात नेमकं काय म्हणजे कमळ चिन्ह हाताच्या पंजा. आता काँग्रेसनं जी काही उमेदवार दिले महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यातले 4च त्यांनी उमेदवार दिले. त्यातलं मनीषाताई साळुंके हे एक नाव आहे प्रभाग 4 मधून, आणि मनोज सोळंकींच्या ज्या सवय आहेत भारतीताई, तर त्यांना कमळ चिन्हावर तिथं उभं केलेलं आहे. त्यामुळे ही लढत थोडीशी पंजाब विरुद्ध कमळ अशाच पद्धतीने होईल. आणि लोकांनी सुद्धा जे मतदान केले आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये 45% मतदान झालेले आहे, म्हणजे 2455. एकूण मतदान 5385, पण ते 2455 म्हणजे निम्म्याला निम्म इतकंच झालेलं आहे. तर लोकांचा तो उत्साह जो म्हणायला पाहिजे होता तो एकंदर आकडेवरनं दिसत नाही या प्रभागामध्ये. तरी सुद्धा मनोज सोळंकींचं एक नाव आहे आणि त्यांचं एक सामाजिक काम किंवा प्रभागामध्ये असलेला एक प्रभाव असतो प्रत्येकाचा राजकीय प्रभाव. तर त्या प्रभावाच्या दृष्टीनं त्याचबरोबर शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेली ताकद, भाजपचं संघटन या माध्यमातून त्यांचं पारडं थोडंसं तिथं जड वाटते. कारण काँग्रेसचा प्रभाव तिथं वाटत नाही, कारण काँग्रेसच्या ज्या म्हणाव्या पद्धतीनं ज्या सभा एक पाठबळ जे म्हणतो ना आपण ते त्यांना जाणवत नाही. आता तिथे त्यांच्या विरोधात होता तुतारी चांगलं दान पेटत होता, पण नेमकं किती फरक पडला अपक्ष आहे तिथे. आपण जो विषय बोललो होतो प्रभाग क्रमांक 4B, तर त्याच्यामध्ये प्रभाग 4 म्हणजे साधारण SP ऑफिस, SP साहेबांचा बंगला, कनिष्क हॉल, त्याचबरोबर हाऊसिंग सोसायटी, नगरपालिका हाऊसिंग सोसायटी म्हणजे मागचं सत्यम नगर वगैरे तो जो पट्टा आहे तो लक्ष्मी टेकडीच्या त्या कोपऱ्यापर्यंत हा जो पट्टा आहे. तर ऍक्च्युअल इथे निशांत पाटील यांचं पारड खूप जड आहे, बऱ्याच वेळा ते तिथून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 5 म्हणजे प्रभाग 5 मध्ये हा पण प्रभाग झालेला आहे. 3 नंबर म्हणजे जसा स्थानिकचा मतदार आला, तर इथं स्थानिकचा मतदार झाला नाही, मात्र इथं शिवानी कळसकर या अपक्ष म्हणून उभं राहिला. इथं अपर्णा पाचर यांना ह्यांची म्हणजे शिवानी कळसकरांना इथं या प्रभागात उभं राहायची इच्छा होती. त्यांनी अनेक प्रयत्न केले. सोनम काळेकर म्हणजे सुनील काळेकर माझ्या त्यांच्या पत्नी म्हणजे ह्यांनीही भाजपकडे तिकीट मागितली, तिघांनीही भाजपकडे तिकीट मागितली होती. या तिघात बाजी जी मारली ती अपर्णा पाचर होती. तर आता ह्याचा परिणाम असा झाला की 20-25 वर्ष भाजपमध्ये काम केलेला कार्यकर्ता म्हणजे केडर पासून काम केलेला कार्यकर्ता हा थेट तुतारीकडे जाऊन वळला आणि त्याने अन्याय झाला या भूमिकेत त्यांनी शिवानी कळसकर यांनी बाकी कुठली भूमिका घेतली नाही. आघाडीकडे झाली त्या अपक्ष उभं राहिला, पण त्या एक कट्टर समज इतर असंच पोचले गेले असं काय झालं ते चर्चेत. नेमकं आता ह्या तिघात तुम्हाला कोण म्हणजे काय नेमकं ह्या प्रकार काय की प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुद्धा म्हणजे शहराचा जो मध्यभाग आहे 5 म्हणजे साधारण पोळी नाक्याचा जो खालचा भाग आहे म्हणजे रविवार पेठ, निंबी आणि स्टँड परिसर, तर त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये निष्ठावंत आणि पूर्व उमेदवार म्हणजे पक्षाने उमेदवार दिले ह्यांच्यामध्ये जी रस्सीखेच आहे, तर ती रस्सीखेच होताना थोडासा कल अपर्णाताई म्हणजे अविनाश बाचल जे महाराजांचे समर्थक आहेत त्यांना ते पसंतीक्रम दिला गेला. आणि शिवानीताईंनी सुद्धा मोठी मोर्चे बांधणी गेल्या 2-3 वर्षापासून या प्रभागात केली होती, पण त्यांना ती संधी दिली गेली नाही. कदाचित त्यांची सुरुवात राजकीय कारकिर्दीची असेल त्यामुळे त्यांना दिली नाही, पण त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जोरात प्रचार करून एक मोठा रंग भरलेला आहे. सातारा शहराच्या लक्षवेधी लढती होतील
त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 ची एक जी लढत आहे ती मोठ्या प्रमाणात लक्षवेधी छान झाली. ही गोष्ट सुनील काळेकर जे भाजपचे निष्ठावंत होते, ज्यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम राबवले, कमळ चिन्हला इथं फटका बसू शकतो. अपक्ष क्रॉस वोटिंग, कारण शिवानीताई आणि अपर्णाताई यांच्यात जी लढत आहे त्याच्यामध्ये जर आपल्या काळेकर ज्या आहेत, सोनम काळेकर ह्यांचा पण एक गट आहे रविवार पेठेमध्ये, तो गट साधारण 350-400 मतं त्यांची आहेत. तर ती जर मतविभागणी झाली तर त्याचा फटका कदाचित मी म्हणतो किंवा मताधिक्य घटू शकतं, किंवा कारण एक एक मत महत्वाचं आहे आता मोजणी होताना, तर त्याचा थोडासा फटका इथं अपर्णाताईंना बसू शकतो. विजय देसाई म्हणजे हे नाव लांबी काफी अनेक गाजलेलं नाव आहे. म्हणजे मानखटावपासून ते साताऱ्यापर्यंत देसाई यांचं नाव गाजलेलं आहे. तिथं शिवसेनेचे धनुष्यबाणावर निलेश मोरे उभे आहेत आणि त्याचं हातगे राम हातगे ही म्हणजे जो 5 असा विषय तोच 5 विषय तसा झालेला नेमका. म्हणजे निष्ठा आणि पक्षानं दिलेला उमेदवार ह्यांच्यातली जी रस्सीख येते तीच इथं आहे. देसाई हे सातत्यानं वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं नगरपालिकेशी संलग्न आहेत. त्याचबरोबर एक सामाजिक नेतृत्व, एक राजकीय वलय, त्यामुळं त्यांना तिथून तिकीट मिळालं. पण याच्यामध्ये उदयनराजेंचे निष्ठावान होते, राम हातगे यांची पण तिथं पायाभरणी सुरू होती. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रचंड काम केलं, त्यांना तिथं संधी मिळाली नाही. आणि पहिल्यांदा शिंदे गटानं इथून त्यांचे मुख्यमंत्र्यांचे भाईंचे जे कट्टर उमेदवार, म्हणजे कट्टर शिलेदार आपण म्हणूया, निलेश मोरे यांचं तिथं तिकीट त्यांना दिलं गेलं. आणि इथं विजय देसाईंना फाईट निलेश मोरेंकडनं दिली जाऊ शकते. राम हातगेंचा पण एक केडर आहे, म्हणजे मांडव व्यावसायिक जे आहेत त्या मांडव व्यावसायिकांची जी पाहुणे किंवा त्यांची गणगोत या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं राम हातगेंच्या मतांची मतविभागणी जे 5 अ मध्ये तेच 5 ब मध्ये होणार आहे. कदाचित मोरे आणि विजय देसाई यांच्यामधल्या फाईट मध्ये यांच्यात राम हातगेंमुळे ती मतविभागणी होऊ शकते. परत ते मताधिक्य इकडे तिकडे होणं किंवा पार्ट दोलायमान होणं ही राजकीय रस्सीखेच इथेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये थोडासा फायदा, नुकसान विजय देसाईंना होऊ शकतं, मताधिक्य खाली होऊ शकतं. प्रमुख 6 इथं हा पण तसा गाजलेलाच प्रभाग आहे. म्हणजे इथं अनेक अपक्ष उमेदवार, म्हणजे सगळ्यात जास्त अपक्ष उमेदवार इथं दाखल करतात. आणि त्यामुळं हा एक सुरुवातीला गाजला, नंतर उदयनराजेंनी सगळ्यांना समन्वयात घेऊन उमेदवाराचा माघार घेतला, दोन अपक्ष राहिले. मग तिथं समा भोसले म्हणून आहेत, त्या कमळ चिन्हावर आहेत. सुजाता भोसले यांनी कपाट म्हणून हे आहे, आणि सुनीता भोसले म्हणजे भोसले एका भागातले त्यांनी एअर कंडिशन म्हणा. ह्याच्यात नेमकं काय वाटतं तुम्हाला, कमळ चिन्ह किंवा अपक्ष काय? कारण काय, या प्रभागांमध्ये पण 65% मतदान झालेलं आहे. म्हणजे एकूण 400 पैकी जवळजवळ 948 मतदान झालेलं आहे. आणि कमळ चिन्हाचा जो फायदा प्रत्येकाला होणार आहे, तर याच्यामध्ये कमळ चिन्हाचं पारडं. पण याच्यामध्ये थोडस जे अपक्ष उमेदवार जे आहेत दुसरे 2 ते सुद्धा याच्यामध्ये चांगली लढत देऊ शकतील असं एकंदर चित्र आहे. आता इथंच असं माझी अतुल चव्हाण यांनी इच्छुक होते, त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार केले. इथं जुने म्हणजे मागचे म्हणजे माजी नगरसेवक आहेत बबन इंदेलकर, हा म्हणजे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणजे ह्याच्यावर जास्त म्हणजे अपक्षांचं इथे जर 2 सरळ लढत दिसत असली तरी इथे असं एक तिसरं नाव आहे की ह्याचा तोटा नेमका दोघात कोणाला म्हणा. हे रविराज कीर्तन म्हणून व्यक्ती आहे, म्हणजे एक उमेदवार आहे, बॅट चिन्हावर इथं उभे. मग ह्याच्यानंतर नवनाथ पवार आणि शिवाजी भोसले दृश्यमान, म्हणजे आपले शिवाजी भोसले आपले पत्रकार आहेत ते. ह्यांच्या चर्चेपेक्षा म्हणजे चर्चा झाली ते अतुल चव्हाण आणि बबन इंदेलकर. मात्र रविराज कीर्तन पण अंतर्गत रविराज कीर्तनांनी अंतर्गत फिल्डिंग जोरात लावली. 6 ब मध्ये 6 प्रभाग सुद्धा, म्हणजे भोसले मळ्याची जी खालची बाजू आहे आणि करंजे गावठाणापर्यंत, म्हणजे करंजे तर्फ ज्याला म्हणतो आपण, तो सर्व जो आहे परिसर तिथेही 65% म्हणल्यावर चांगलं मतदान झालेलं आहे. रविराज कीर्तनांनी त्यांचा वाढता पाठिंबा, त्याचबरोबर आपले बबन इंदेलकर जे कमळ चिन्हावर आहेत
इंदलकरांचं तर स्थानिक म्हणजे इंदलकरण जे ग्रामस्थ किंवा अतुल चव्हाणांची नावाची पण चर्चा आहे. तर एक तिरंगी लढत चांगली पाहायला मिळेल तिथं. आणि चौथा जो फॅक्टर आहे तो इथं धनुष्यबाणाचा आहे. आपल्या पालकमंत्र्यांची सभा झाली. शिवाजी भोसले वजनदार नाव खासदार उदयनराजे भोसले यांचे एकेकाळचे कट्टर आजही कट्टर समर्थक आहेत. पण कदाचित तोच विषय महत्वाकांक्षा आणि संधी न मिळाल्यामुळं धनुष्यबाणावर गेलेले आहेत. चौरंगी लढत पाहायला मिळेल आणि अपक्षांकडनं कमळ चिन्हाला चांगली फाईट पाहायला मिळेल. आपण जे म्हणतो ना पहिल्या भागात जे बोलत होतो की अपक्षांची लढत किंवा अपक्ष मतविभागणी करू शकतात किंवा एखाद्या वेळी कमळ चिन्ह अडचणीत आणू शकतात. तर 6ब जो विषय आहे तर तो या प्रभागामध्ये तुम्हाला चांगला हा अ आणि 6ब म्हणजे स्थानिक आणि बाहेरचे हा एक मुद्दा गाजला. स्थानिक रसद पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि जे अपक्ष आहेत त्या अपक्षाने सुद्धा स्वतःची तयारी म्हणजे जरी त्यांना 4च दिवस मिळाले तरी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि शिवाजी भोसलेने तर आधीपासून तयारी केली होती. रविराज किर्जतांची सुद्धा तयारी जोरात होती. त्यामुळे ही 2 नावं कमळ चिन्हाला बरोबर ही लढत देऊ शकतात. चांगला क्रमांक 7 म्हणजे खरेदीला लागूनच प्रभाग ह्या भागात नवीन चेहरा कमळ करून देणारा म्हणजे विक्रम शिंदे हे समर्थक आहेत शिवेंद्रराजे यांचे. त्यांचा मुलगा आहेत शिवेंद्रराजेंचे समर्थक आहेत. मग त्यांच्या आईंना तिथे विक्रम शिंदे यांना तिथे कमळ चिन्ह आता अपक्ष तिथे दत्तू चौधरी यांच्या पत्नी पण येते त्यांच्या म्हणजे अपक्ष म्हणून उभे आहेत. म्हणजे माझे नगरसेवक आहेत ते उभे आहेत. म्हणजे धीरज घाडगे म्हणून आहे. अंजली धीरज घाडगे यांच्या धीरज घाडगेच्या पत्नी अंजली सुजाता कुराडे म्हणून आहे कापड चिन्हावर. आणि लियाकत नजमा या अपक्ष उभे तुतारे चिन्हावर रजिया शेख म्हणून आहेत. नेमकं ह्याच्यात सरळ कुणाची वाटते आणि नेमकं कोणाचा पाठवलेला आहे. आता याच्यामध्ये कमळ चिन्हावरच्या जयता शिंदे ते विक्रम शिंदे शिवेंद्रराजेंचे समर्थक आहेत. परत तेच विक्रम शिंदे आणि संगीता दबदबे कारण प्रभाग 7 मध्ये जो बुधवार पेठेचा जो परिसर आहे तिथं तेलीखड्डा जो येतो तेलीखड्डा सुद्धा त्यातला एक मोठा भाग आहे मोठं मतदान आहे. तर या 2 प्रमुख लढती याच्यामध्ये होऊ शकतात. आणि त्याचबरोबर तुतारी वाजवणारा माणूस रजिया शेख म्हणून आहेत. तर त्यांना तिथं ही तिसरी लढत म्हणजे तिसरं एक नाव आहे जिथं तुम्हाला तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. मनोज शेंडे यांचं नाव सर्व सातारकरांना माहिती आहे. म्हणजे बरोबर म्हणजे त्यांचं नाव आता सातारा विकास आघाडी ज्यावेळेस नगराध्यक्ष घरात बसल्यात असे आरोप होत होते नगर विकास आघाडीकडून. त्यावेळेस एक हाती कारभार म्हणजे सातारा विकास आघाडी टिकवून ठेवण्याचं आणि सातारा विकास आघाडीचा कारभार पूर्ण यांनी हातात घेऊन साताऱ्याचा विकास केला यांनी केलेला आहे. मग आता ह्या प्रभागात मनोज शेंडे कमळ चिन्हावरच आहेत. आता त्याचा विषय असा झाला की ह्यांच्या आनंद शेंडे हे त्यांचे भाऊकीतले त्यांचे बंधू आहेत असं ते उभे. नवाज शेख म्हणून आहेत धनुष्यबाणामधून उभे आहेत. सागर धोत्रे जे शिवसेनेचे जे मसाल उद्धव ठाकरे गटाचे ते एक चांगले केलेले आहेत. आणि इथं धीरज घाडगे म्हणजे धीरज घाडगेची पत्नी मध्ये उभे आणि 7 पती पत्नी नेमकं इथं 2 बंधूंची चर्चा जास्त झाली. नेमकं किती फरक पडू शकतो काय येते सरळ 2 बंधू म्हणजे जे भाऊकीची लढत म्हणतो ना आपण 7ब मध्ये या भावाला तिकीट मिळेल तर त्या भावानी नाराज व्हायचं आणि मग अपक्ष फॉर्म भरायचा. कारण शेंडे कॉलनी हा जो गड आहे वरद विनायक किंवा त्यांचं जी फर्म आहे म्हणजे एक व्यावसायिक फर्म आहे त्यांची. पण मनोज शेंडे जे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी एक चांगलं काम केलं होतं. उदयनराजेंकडनं त्यांचं तिकीट हे कन्फर्म होतं ते मिळालं सुद्धा त्यांना. पण त्यांचे जे बंधू आहेत आनंद शेंडे यांनाही पुढे आणलं गेलं. त्यांनी अपक्ष फॉर्म भरला त्यांचं काठी चिन्ह आहे. आणि इथं पण 68% मतदान झालेलं आहे म्हणजे जवळपास 70% झालेलं आहे. लोकांनी उत्साहाने इथे मतदान केलंय. त्याचबरोबर धीरज घाडगे आणि सागर धोत्रे पण म्हणजे ही चौरंगी लढत आहे. या चौरंगी लढतीमध्ये 2 शेंडे बंधू आहेत त्यांच्यात खरी लढत होईल. आणि मग 2 खालची जी नाव आहेत धोत्रे आणि घाडगे यांच्यात सुद्धा म्हणजे बॅट आणि काय बरं मशाल
म्हणजे ते मशालच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेकडनं त्यांना हे मिळालेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ताकद लावली, पण ती इतकी त्यांना उमेदवाराला जेवढी पक्षाची ताकद मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही. पण मनोज शेंडेंचं पारडं त्यांना एक आनंद शेंडे एक चांगली लढत देतील. आणि ही जी दोन नाव आहेत खालची, मशाल आणि सागर आपले धीरज गाडगे, यांच्याकडनं लढत मिळेल चांगली. पण मनोज शेंडे एक चर्चेतलं नाव आहे ना, ते पुढे सरकेल असा एकंदर अंदाज आहे याच्यामध्ये. प्रभाग क्रमांक 8 हा म्हणजे सगळ्यात जास्त अपक्ष महिला उमेदवार आहे 8 मध्ये. म्हणजे हा पण एक अर्थ आहे इथं. असं हा प्रमाणात एक सांगायचं म्हटलं तर या प्रमाणात अशा गोष्टी झाल्या. म्हणजे दोन्ही राजेंचे फोटो लावण्यात आले, पण फोटो लावण्याचा मुद्दा पलीकडे अधिकृत उमेदवारांनी अपक्ष उमेदवाराला घेऊन प्रचार कार्यालय काढले, अशाही काही घटना घडलेल्या. म्हणजे कमळ चिन्हापूरचे अधिकृत उमेदवार असेल, दोन्ही अधिकृत उमेदवार एकत्र प्रचार झालेला नाही. बरोबर. म्हणजे एका अधिकृत उमेदवार असेल महिलामध्ये अर्चना कांबळे, म्हणजे सचिन कांबळेच्या शिवराजे गटांच्या, म्हणजे त्यांना तिकीट मिळाले, पण त्यांनी अपक्षाला बरोबर घेऊन तिथे प्रचार यंत्रणा राबवले असे आरोप समोर चित्र दिसत होतं. अनेक मीडियात बातम्या आल्या. म्हणजे तिथं असं आहे की आरपीआय गटातून आपले काकडे म्हणून तिथं गारफाडे म्हणजे आपले किशोर गारफाडे यांच्या सुरू आहे. म्हणजे ह्या योगिता गारफाडे हे तिथं धनुष्यमानावर उभे आहेत. बरोबर. त्यांनी तिकडे मागितली आरपीआय गटातून त्यांना मिळालं नाही. म्हणजे जसं अशोक बापूंनी तिकडं प्रयत्न केले तसे या भागात केले नाही, म्हणून त्यांनी पक्ष बदल करून धनुष्यमानावर तिकीट मागितले असा त्याचा आरोप आहे. इथं विषय असा झाला की पूजा बनसोडे एक नाव चर्चेत आलं. ज्यावेळेस राजवाड्यात सभा झाली, शशिकांत शिंदेने खास कोणते नाव घेतलं की एक वाघीण आहे, म्हणजे हे जे ती तुतारी वाजवणाऱ्या म्हणजे चिन्हावरती उभे आहे. आता इथं आणखी एक नाव ते पूजा रवी माने, म्हणजे हा उदयनराजे यांचे कट्टर समर्थक असलेले. त्यांनी उदयनराजेंच्या म्हणजे उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे प्रचंड काम केलं असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. तिथं नाव सतत चर्चेत होतं की जर महायुतीतनं जर तिकीट मिळेल तर त्यांनाच मिळेल. म्हणजे ह्यात खरं म्हणजे सचिन कांबळे यांची पत्नी आणि रवी माने यांची पत्नी ह्याच्याच खरं सरळ लढत झाली अपक्ष आणि सबनी छपरचंद आणि कमळ, असं एकूण चित्र तिथे दिसतंय. तर नेमकं आता ह्याच्यात नेमकं कुणाचा फटका कुणाला बसेल. म्हणजे इथं परत तेच की आपण जेव्हा स्थानिक निवडणुका बघतो तेव्हा स्थानिक निवडणुकांमध्ये साताऱ्यामध्ये एकतर भाजप हा आता आपण सवयीचा शब्द केला पाहिजे, आणि एकतर शिवेंद्रराजे गट म्हणजे शिवेंद्रराजे गटाच्या अर्चना कांबळे त्यांना कमळ चिन्हाकडनं संधी मिळाली. विषय होता की तिकीट वाटपाचा जो विषय होता, तर त्यावेळेला रवी माने जे उदयनराजे भोसलेंचे समर्थक आहेत त्यांच्या पत्नीला मिळेल असं होतं. पण चिन्ह म्हणजे वाटपामध्ये सचिन कांबळे यांच्या पत्नी यांना ती अधिकृत उमेदवारी मिळाली, म्हणून त्यांनी सफरचंद हे अपक्ष हे चिन्ह घेऊन अपक्ष पद्धतीने निवडणूक लढवली. आणि दोन्ही म्हणजे कमळ विरुद्ध सफरचंद अशी चर्चा त्या प्रभागामध्ये झालेली. त्यामुळे समोरासमोर ती फाईट होऊ शकते. बाकीची जी आहेत पूजा बनसोडे ज्यांनी महाविकास आघाडीकडनं म्हणजे शशिकांत शिंदे गटाकडनं भरलेले आहे, तर त्यांची एक तिसरी लढत त्या ह्याच्यामध्ये होऊ शकते. पण पूजा रवी माने यांचं नाव अतिशय चांगलं चर्चेत आहे, ती चांगली लढत तिथं बघायला मिळेल आपल्याला. सुधाकर यादव हे एक नाव तिथं आहे ते गटावर तिथं पाडलेलं आहे. आणि त्यावेळी नेमकं इथं असा प्रकार घडला तिथे विकास देशमुख यांना तिकीट मिळालं, म्हणजे तिकीट मिळालं होती अशी चर्चा होती. एबी फॉर्म भरताना काय मिसअंडरस्टँडिंग झालं, म्हणजे एबी फॉर्म लवकर पोहोचला न गेल्यामुळे विकास देशमुख मागासाठी, म्हणजे तिथे खरे उमेदवार म्हणून विकास देशमुख असंच नाव चर्चा होतं. ह्याला फायदा सुधाकर यादवला झाला आणि त्याचे एबी फॉर्म लवकर त्यांच्याकडे गेला, ते कमळचे नाव तिथे झाले. म्हणून हा तिथे विषय चर्चा झाला होता. तिथे अपक्ष आहे की त्यांच्या घरात मिलिंद कांबळे म्हणून आहेत, चांदणी काटे असं अपक्ष, चंदन जाधव म्हणून आहेत, सुहास मोरे म्हणून, आणि गणेश वाघमारे जे मशालच्या नावावर आहेत. गणेश वाघमारे आंदोलन करतात, त्या भागातले कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते. आता नाही, आता प्रत्येक 8ब मध्ये बरीच नावं आहेत. त्याच्यामध्ये विकास देशमुखांची पण तयारी जोरात होती आणि तांत्रिक कारणास्तव त्यांना एबी फॉर्म मिळालं नाही. आणि त्याच्यानंतर कमळ चिन्हावरून सुधाकर यादव लढत आहेत. तर थोडक्यात 8ब मध्ये सुद्धा इथं ज्यांना तांत्रिक कारणाचा फॉर्म मिळाला नाही त्यांचं पारडं थोडंसं जड आहे, संघटन मोठं आहे
आणि काम असतं ना, प्रत्येक प्रभागाचं एक प्रभाव क्षेत्र असतं प्रत्येकाचं. आता त्याच्यामध्ये गणेश वाघमारे यांचं सुद्धा एक नाव येते त्याच्यामध्ये. ते झोपडपट्टी गंडामाळ झोपडपट्टी आहे, तिथं त्यांनी त्यांच्या सेवा संघटनेच्या माध्यमातून अनेक तिथं उपक्रम राबवलेले आहेत. त्यामुळे तो एक कदाचित फॅक्टर तिथं चालू शकतो. तर या प्रभागामध्ये तुम्हाला तिरंगी लढत पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये विकास देशमुख जे आहेत, जे तांत्रिक कारणास्तव मागे पडले, त्यांचं नाव आघाडीवर राहू शकतं असा एकंदर अंदाज. प्रभाग क्रमांक 9 म्हणजे आता सरळ गट दोन हे झाले, अपक्ष दोनच होते, शारदा वाघमोडे आणि शोभा खेडे. इथे सरळ गट झालेले इथे प्रभाग क्रमांक 9 मध्ये. त्याच्यामध्ये ओबीसी महिला. आता दोनच महिला उमेदवार आहेत तिथं, आणि कमळ चिन्हावर अर्थात शारदा वाघमोडे यांच्याकडे तो बॅकअप आहे पक्षाचा, आणि शोभा केंडे आहेत, त्यांची बॅट चिन्ह आहे, समोरासमोर लढाई आहे. त्यामुळे जादरच कमळ चिन्हाचा तिथं प्रभाव राहील एकंदर, असं एक स्पष्टपपणा वाटतंय. अक्षय जाधव जे कमळ चिन्ह त्यांना तिकीट मिळाले, संजय पाटलांनी तिकीट मागितले, त्यांचंही 35 वर्ष तिथं जनसंपर्क आहे, काय त्याने एक सत्ता निर्माण केले स्वतःला तिथे. ते तिसरे राजेच म्हणतात असा विषय ही तिथे चर्चेत आहे. आणि नेमकं असं तिथल्या लोकांची चर्चा आहे. आपण म्हणतो तिथे अक्षय जाधव बाजी मागणी तिकीट वाटतात, आणि 100 कोटीपर्यंत एक निधी आणून तिथे विकास कामही अक्षय जाधव केले. म्हणजे संजय पाटलांवर असे काही आरोप झालेले आहेत, म्हणजे त्यांनी कामं केली आहेत, ते चेहरे म्हणजे दमबाजी असे, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्यावर असे आरोप झाले. आरोप होतात. नेमकं याच्यात काय वाटतं तुम्हाला, संजय पाटील की अक्षय जाधव? आता ही शाहूपुरीतलं म्हणजे शाहूपुरीतला सगळ्यात प्रसिद्ध चेहरा, दोन्ही चेहरे प्रसिद्ध आहेत. अक्षय जाधव हे शिवेंद्रराजे गटाचे, आणि संजय पाटील जे आहेत जे उदयनराजेंचं नेतृत्व मारतात, आणि शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं एक खास वर्चस्व आहे. लक्षवेधी लढत आहे, कारण मोळाचा ओढा परिसर जो आहे तिथल्या ज्या व्यावसायिक त्यांचं स्वतःचं तिथं दुकान आहे, त्यांचा एक दबदबा आहे, नाव आहे, आणि एक राजकीय प्रभाव क्षेत्र असतं प्रत्येकाचं. तर दोन्ही याच्यामध्ये एक कडवी झुंज होईल. अक्षय जाधवांना 2 पावलं पुढे जाण्याची या निमित्तानं संधी आहे, आणि त्याच्यामध्ये ती एक काय म्हणतात एक गट आहे निधी खेचून आणण्याचे, आणि संजय पाटील तिथे कडवी लढत देऊ शकतात. पण शेवटी कमळ चिन्हाचा फॅक्टर चालू शकतो. पण एक रंगतदार लढत म्हणतो ना आपण साताऱ्यातली, तर ती इथं तुम्हाला 9 मध्ये बघायला मिळेल. प्रभाग क्रमांक 10 इथं बाळासाहेब गोसावी सीट नामी कापी. बाळासाहेब गोसावी यांच्या पत्नी विमल गोसावी कमळ चिन्हावर आहे. इथं आपल्याला काँग्रेसचं चिन्ह दिसतंय हात, अनिता जाधव कमळ चिन्हावर. तिथं कमल अवकिरे या अपक्ष चिन्हावर, त्यांनी इथं सविता परमणे म्हणून एक नाव आहे, ते विमल गोसावींना फाईट त्यांच्या दोघात, म्हणजे 2 नावं चर्चेत राहिली या प्रभागात. प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्या 2 नावात नेमकं विमल गोसावी की सविता परमणे ह्याच्यात नेमकं काय? इथं कसं आहे, आता बाळासाहेब गोसावी हे एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं शाहूपुरी भागातलं एक नाव आहे चांगलं. त्यानिमित्तानं त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना आरक्षणाच्या निमित्तानं तिकीट मिळालं. पण तिथं प्रमोद परमणे त्यांच्या मिसेस सविता ताईंना सॉरी आई त्यांचे जे आहेत, तर त्यांना तिथं तिकीट मिळालेलं, चालण्याची काठी हे चिन्ह मिळालेलं आहे. तर प्रमोद परमणे जे आहेत त्यांचंही तिथं प्रभाव क्षेत्र मोठं आहे. या 2 ज्या म्हणजे कमळ आणि चालण्याची काठी यांच्यामध्ये तुम्हाला चांगली लढत बघायला मिळेल. आणि त्या जाधव ज्या हात चिन्हावर आहेत, तर मी तुम्हाला मागेही म्हणलं होतं की काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत त्या काँग्रेसच्या उमेदवारांना जी पक्षीय ताकद मिळायला पाहिजे होती, मिळाली नाही. त्यामुळं कदाचित सविता परमणे आणि विमल गोसावी यांच्यामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल, आणि अर्थातच कमल चिन्हाचा तुम्हाला त्यात हे मिळेल पाहायला. पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 10 म्हणजे त्याच्याकडे जाते बालगुडे, विश्वतेज बालगुडे कमळ चिन्हावर होते. मधुकर जाधव डॉक्टर आणि चेतन खराडे हे बाबा. मग इथं मधुकर जाधव आणि विश्वतेज बालगुडे यांच्यात सरळ लढत झाली. किती परिणाम होईल आणि नाही, कसं आहे, मधुकर जाधवांनी पायाभरणी केली होती पहिल्यापासून, हे मान्य करावं लागेल. आणि बालगुड्यांचं सुद्धा गेले 1.5-2 वर्ष काम सुरू होतं या प्रभागामधून, जास्त म्हणजे कोरोना काळापासून त्यांचं काम चालूच आहे.
आणि ज्यावेळेला पहिल्यांदा 10 ब मधून पहिला उमेदवार कोण निवडून द्यायचा ज्यावेळेला असा निर्णय आला, कारण बऱ्याच वेळी स्वतःहून त्यांनी कामं केलीत, पक्षाचे जे आदेश होते, शिवेंद्रराजे जे कट्टर आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे लोकांचाही त्यांच्यात संपर्क चांगला आहे त्या प्रभागामध्ये. तर इथं मधुकर जाधव आणि बालवडे यांच्यामध्ये फाईट होईल चांगली. इथं मधुकर जाधव कदाचित काही भागातून शिवाजीनगरचा भाग सोडून इतर जो परिसर आहे तिथं 2 पावलं पुढे राहू शकतात. एक एक्स्ट्रीम फाईट ज्याला म्हणतो ना आपण, एक वेगळा ट्विस्ट राजकारणातला, तर या प्रभागावर तुम्हाला तो पाठवलं 10 ब कदाचित. प्रभाग क्रमांक 11 11 सुजाता गिरी गोसावी, या राजेंद्र गिरी गोसावी यांच्यामध्ये ही सरळ लढत आहे. सरळ म्हणजे लढत आहे. आणि हातला पंजा, हाताचा पंजा वैष्णवीताईचं, वैष्णवी युवा चेहरा चव्हाण आहे. युवा चेहरा आहे. एक राजेंद्र गिरी गोसावी यांच्या पत्नी आणि राजेंद्रगिरी गोसावी एक व्यापारी वर्तुळातलं एक मोठं नाव आहे गडकराळीतलं, बैल जोडी त्याचं बैल जोडी. आणि त्यांच्या माध्यमातून सुजाताताईंना इथं तिकीट कमळच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि त्या गडकराळीचा जुनं जे गावठाण आहे शहरालगतचं, तर तिथे चांगलं मतदान त्यांना होईल आणि कमळ चिन्ह दबदबा तिथं आहेच. त्यांच्यात आता दिग्गज नाव आहे, ज्यांनी नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न केले होते आणि शिवराजांचे मुलुक मैदानी तो म्हणून त्यांना ओळखलं जातं. अशा अविनाश कदम 11 ब मध्ये आहेत संसदेमध्ये. त्यांच्याच विरोधात आहेत सचिन बागल, जे शरद पवार गटामध्ये, आणि प्रणव सावंत म्हणजे युवा चेहरा आहे, मशाल चिन्ह म्हणून ते उभे आहेत. 11 ब जो आहे तो प्रतिष्ठेचा विषय आहे, कारण अविनाश कदम हे माजी पक्षप्रतोद आघाडीचे आहेत. त्यांनी नगरपालिकेचा विजयही पाहिलेला आहे आणि पराजयही पाहिलेला आहे. म्हणजे दोन्हीकडनं तावून सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे. 11 ब मध्ये व्यंकटपुरा जो परिसर आहे, गोखले हौद, गडकराळी, शिंपियाळी हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये त्यांचं काम आहे. ते स्वतः तिथले निवासी आहेत, त्यामुळे चांगली लढत. आणि इथं प्रणव सावंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुद्धा शहराध्यक्ष आहेत प्रणव सावंत, हे सुद्धा तिथले प्रॉपर आहेत. धुमाळावीतूनही त्यांना बॅकअप मिळेल असा अंदाज आहे. तर प्रणव सावंत आणि अविनाश कदम म्हणजे चांगली लढत होईल आणि अविनाश कदम 1-2 पावलं पुढे राहतील असा एकंदरीत अंदाज आहे. 12 मध्ये असा विषय होता की तिथं बिनविरोध मात्र म्हणून जे आहेत चंद्रबाबू गटांचे हे बिनविरोध आहे. इथं आता फक्त इथेही धीरज गाडगेंची पत्नी उभे आहेत, म्हणजे ज्या 7 मध्ये उभे होते त्या 12 मध्ये पण आहेत. ओके. मग त्यांनी अंजली गाडगे या अपक्ष उभे आहेत. इथं अश्विनी पुजारी म्हणून अपक्ष उभे आहेत. आणि किशोर शिंदे म्हणजे जे माजी उपनगरसेवक सातारा आघाडीचे जुने चालते आणि ज्येष्ठ नेते येते, आणि त्याचं कामकाजही चांगलं म्हणजे शांत संयमी असे असणारे किशोर पत्नी सौभारती ताई शिंदे उभे आहेत कमळचिन्ह. प्रभाग क्रमांक 12 मध्ये म्हणजे असं डोळे झाकून जरी आपण आता म्हटलं की भारती किशोर शिंदे हे एक ठरलेलं नाव आहे, कारण दोन्ही सत्ता केंद्रांचं मतदान, तिथला प्रभाव क्षेत्र दोन्ही महाराज शुक्रवार पेठेतच राहतात, मतदानही त्यांचं तिथंच आहे. किशोर तात्या एक संयमी नेतृत्व, चांगला चेहरा, त्यामुळं त्यांच्या मागे मोठं तात्यांचं सप्ततारा म्हणजे मित्रमंडळ, त्यांचं जे गणेशोत्सव मंडळ आहे, बरेच कार्यक्रम चालतात, एक मोठं संघटन आहे. त्यामुळे तिथं त्या निवडून येतील अशी काही खात्रीच आहे, म्हणजे काही अडचणच नाही.